सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड येथे एक आजोबा आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे। तर ते आपल्याला काही अनुभव सांगणार आहे। दादाजी जय गुरु। जय जय लहानूजी बाबा। जय। सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण। माझं नाव पांडुरंग विठोबा वानखडे। काय म्हटलं? पांडुरंग विठोबा वानखडे। बर, कोणतं गाव? माळेगाव। माळेगाव, अगोदर माळे। बरोबर। तर तुम्ही श्री संत लहानूजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्या काळात। तर तुम्हाला कसा व्यासंग लागला बा दर्शनाचा हे सांगा। हे सांगू का? हो। मला लागला माझे जवई जे होते, हो, माझे जवई जे होते ते जवई नेहमी ते येत जाय। बर। मग ओऱ्याची एक माझा मित्र होता। हो हो याच्यासारखे। हो हां, हा, बरं। एक माझा मित्र ओऱ्याचा, त्यांना म्हणते आता जाण्यापेक्षा म्हणजे दर्शनाला जाऊ घेऊ बा। मग दर्शन घेतलं पहिल्यांदा बाबाजी बोलले तर त्यावेळी ओरली चालू होती जास्त। तर काय म्हणायची म्हणे फुकटचं खायला पाहिजे म्हणे, अक्कला नाही म्हणायची लहान महाराज, अक्कल तर पाहिजे म्हणायची, चालले फुकटचं खायला म्हणे। मग मी दर्शन घेतलं, नंतर पैदल आपल्या गावाकडे आलो। तो एक झाला। आणि दुसऱ्यांदा पुन्हा दर्शनाला आलो। दुसऱ्यांदा तर जोडी हरपली होती। म्हटलं बाबाजी जोडी गेली बा। तर जोडी फिरू फिरू मित्र सत आलो 1 महिना। तर आलो दर्शन संध्याकाळची बारी, गुरुवार दिवस शुक्रवारी आलो दर्शनाला। दर्शन आल्यानंतर बाबाजी काय म्हणते, उद्या सकाळच्या बारी आहे म्हणते तो सकाळी। मग मी सकाळच्या बारी बाबाजी उठले, संडासहून आले, तोंड धुतलं, चहा पाणी पिले, नारळ जे याचं हे असते नाश्ता वगैरे दिला, चहा पाणी नाश्ता दिला ते। मग म्हटलं बाबाजी आता चालतो, उन्हाळ्यातही म्हटलं तर मग म्हणे जोडी, म्हटलं बाबाजी लेका तर म्हणे जोडी घरी आली म्हणे, अक्कल नाही मी तुला जाय म्हणे घरी आहे का नाही एक जोडी। मला म्हणे अक्कल नाही म्हणलं काय उठ म्हणे म्हणता। मी विचारत कोण 1 महिन्यापासून जोडी म्हणते बाबाजी घरी आहे। मग गेलो मी गावात त्या दिवशी। तर त्या दिवशी गावात गेल्यानंतर मी घरी आल्यानंतर मला वाजले 5 वाजले। 5 वाजता मग मी घरचे लोक होते, त्याला म्हटलं जोडी किंवा आली म्हणे आता थोड्या झालं म्हणे, ठीक आहे। तर म्हटलं उद्या आपण जाऊ टाकरखेडला, उद्याचा सोमवार आहे, फक्त काही नाही घ्या म्हटलं आपल्याला भाजी भाकर कण्या हेच बाबाजीले ताट करायचं म्हटलं। कसं म्हणजे नैवेद्य दाखवायचा म्हटलं, जोडी घेऊन जाऊ। तर जोडी आंब्याचं झाड होतं, आंब्याचं झाड या ठिकाणी आता ते रिमोट झालं आहे। आंब्याचं झाड असल्यानंतर त्या ठिकाणी मग आमचा स्वयंपाक होता। तसं आम्हाला थोडा पिरियड झाला होता, ताटं येऊन पडले, पण बाबाजीनं 20-25 ताटाले हात पाहिला आणि आमचा ताट येईपर्यंत। हो काय? हा, ज्यावेळेस आमचं ताट गेलं हे स्पष्ट झालं नाही। असे हे प्रसंग घडले तर दादाजी तुम्ही जे काही साक्षात प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत। जय गुरु। जय लहानूजी बाबा। समर्थ लहानूजी महाराज। सांगा सांगा। एक प्रसंग कोणता झाला? हो, लहान मुलगी होती माझी। बर। पहिले सुरुवातीला आमच्या घरचे लोकही होते म्हणा। त्याच्यानंतर मी तर आली, लहान असल्यानंतर काय टाकल्यानंतर जाय ना म्हणते दिल्लीमध्ये राहिलो मला, आता काय पाहतो म्हणते। हो, असे बोलता येते खटखट, उचल म्हणे उचल, असे बोलले असे बोल उचल म्हणे आता दिल्यानंतर काय असते म्हणे आता। हो हो, ती माझी मुलगी आता तिथं असते आर्मीला असते। हो काय? ते काल आली होती। अच्छा अच्छा, म्हणजे हे शब्द तुमच्या मुलीच्या बाबतीत बोलले होते? हा, हे माझ्या मुलीच्या बाबतीत आहे। दुसऱ्याच्या बाबतीत विचारूच नका, आपण तर दोघं जण गेलो गोष्टी आपल्याला संबंध करायचा असला असे बोल काय रे तुमचं होते ना जुळते ना, जुळलाच पाहिजे असं ते असे बाबाजीचे शब्द फोल नाही ठरले, सत्य फोल सत्य काम होतं ते। सत्य, आम्ही सत्यतेनेच चालतो आता तेवढं येतच असते। बरोबर। तर दादाजी तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत। जय गुरु। जय लहानूजी बाबा। श्री संत लहानूजी महाराज की जय।